वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये कार्यरत, ज्या वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये 2008 ते 2009 या कालखंडामध्ये वेंगुर्ला कॅम्पमधील पशुवैद्यकीय दवाखाना सांभाळण्याची संधीसुद्धा परमेश्वराने मला दिली होती। त्याच कॅम्प एरियामध्ये सध्या वेंगुर्ला पंचायत समितीचं कार्यालय स्थित आहे आणि वेंगुर्ला पंचायत समितीचे कर्मचारी, त्याचप्रमाणे उदयजी सामंत साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांचं स्वीय सहाय्यक पद ज्यांनी सांभाळलं, ऐकूया आवाज अजय नाईक सर। दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या दिवसातील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय। हरेश फोर्ट सावंतवाडी बनाम राजाराम वॉरियर्स तळवडे शिरोडा या दोन्ही संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये। निखिल झाला सज्ज, पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक घेऊन। सुंदर चेंडू पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, पायचं क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र या 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत। संघाचं खातं, संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजाराम आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला आणि निखिल नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर फटका पाहायला मिळाला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडळ आयोजित एक गाव एक संघ भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। सलग 5 दिवस चाललेली स्पर्धा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय हरेश फोर्ट सावंतवाडी पक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन्ही संघादरम्यान। सुंदर फटका पाहायला मिळाला होता, निश्चितच ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू। पंच मात्र या ठिकाणी दोन्ही हात समांतर करतायत। त्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा असं संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। अवंतर धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळते। तिसरा चेंडू घेऊन येतो निखिल, सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं आपल्याला पाहायला मिळाला। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता, 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त। संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळला चेंडू ऑन साइडला जातोय तोपर्यंत मात्र ही चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानात पाहतोय। या एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय सिद्धेश भाई परब मित्रमंडळ आयोजित आजचा हा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या सामन्यादरम्यान यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून ही प्रेक्षकीय स्पर्धा पाहतायत त्यांचंही स्वागत असेल सिद्धेश परब मित्रमंडळाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल। 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त। 5वा चेंडू मोठा फटका पाहायला मिळाला, सुंदर चेंडू तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त। महत्त्वपूर्ण षटक आपण पाहतोय ज्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज हाणामारीचा करण्याचा प्रयत्न करत असतात असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। षटकाची सांगता करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जोरदार अपील पंचांकडे पाहायला मिळतंय। पंच मात्र या ठिकाणी नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेली पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते। सर किशोर भगत सर आणि नाना नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती
5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वेश मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलची साथ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ नाईक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सज्ज झालाय. आकुट्यापदा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. ती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. हरिस्फोर्ट सावंतवाडी विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे शिरोडा या दोन्ही संघादरम्यान आजच्या दिवसातील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आकुट्याप्याचा चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे. मिड विकेटकडे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव मात्र लिलया पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानात पाहायला मिळतंय. रिव्ह्यू येतोय पंचांकडनं रनआउटचा. थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. रिव्ह्यू येतोय. पाहायचंय नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली. नॉट आउट. चोरटी धाव घेण्याचा निश्चित प्रयत्न झाला मैदानात. बॅटर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गेलाय निर्धाव विकेटकीपरच्या हातात. या षटकामध्ये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोंगरे साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी या षटकामध्ये 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलं जात आहे. सौरभ येतोय. नाईक आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू पाहायला मिळाला. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित मैदानात झाला. पुन्हा एकदा रनआउट साठी रिव्ह्यू येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थर्ड अंपायर चेक करतील या ठिकाणी. वाऱ्याने राहणार नाही. वारा खूप आहे ना. वाऱ्याने पडले तर काय करतो. नॉट आउट. एक चोरटी धाव घेण्याचा मैदानात निश्चित प्रयत्न झाला. फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय.
आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पोल केलाय, क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू खाली, पाहायचाय दुसऱ्या गड्याचं पतन होतंय मैदानात, दुसरा गडी बाद होतोय. हरीश स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाचा डीजे. निखिलची जागा घेण्यासाठी जय झालाय मैदानात सज्ज. साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक, महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय सर्वेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला जय आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता या ठिकाणी. निश्चित ऑन साईडला चेंडू येईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गाडी मात्र आतापर्यंत बाद होत आहेत. साहिल येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील. पुढील चेंडू घेऊन यासाठी निश्चितच पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू येतोय तोपर्यंत मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. ती 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा 2 गडी मात्र बाद होत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल झाला सज्ज. आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका, चेंडू येतोय सीमा पार 6 धावांसाठी. या 6 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती तब्बल 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. खणखणी जसा षटकार आपण पाहिला, आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने सेन्सिबल क्रिकेट मैदानात सर आपल्याला पाहायला मिळतात बादल सर, कारण एक मोठा फटका बसल्यानंतर त्यानंतर मात्र एक स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडला जय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज साहिल झालाय सज्ज आपल्या षटकातील. पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू पाहायला मिळाला. ऑन द कार्पेट चेंडू पद्धतीत चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र एका धावेवर मात्र निश्चित समाधान मानलं जातं. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. ही भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय सिद्धेश भाई परब मित्रमंडळ आयोजित आजचा हा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल येतोय आमच्या स्क्रीनवरती. सुंदर चेंडू पाहतोय. बॅकटो बॉलर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर मात्र ही एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात.
आपल्याला पाहायला मिळतोय तो निखिल सज्ज झालाय. सौरभ सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जय आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल येतोय आमच्या स्क्रीनवरती. पहिला चेंडू घेऊन कारंजा उडाला पाहायचा क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. साधा सोपा लॉलीपॉप सारखा झेल मात्र टिपला जातोय. तिसऱ्या गाड्याचं होतंय पतन. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे पास झाल्यानंतर आता मात्र जयची साथ देण्यासाठी वर्णी लागली मैदानात. लवलेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय लवलेश. नॉन स्ट्रायकिंगला जय आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. जयची साथ देण्यासाठी उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय उमेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. आता पूर्ण पर्यंत सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळतोय. कारंजा उडालाय. उमेशची खेळी झाली आहे समाप्त. लागतंय डगआउटचा शिकार होतोय. उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. ती 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल विल्फ्रेड आपल्याला पाहायला मिळतोय. जयची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला जय आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय. 2 गडी मिळवण्यात यशस्वी ठरतोय निखिल आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत या इनिंगमध्ये सुंदर गोलंदाजी निखिलची आपल्याला पाहायला मिळते. विल्फ्रेड सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चेंडू गेला. विकेट किपर गोपाळ भट्टसर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 4 चेंडूचं झालाय खेळ समाप्त. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती. आता मात्र एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मैदानात गिअर चेंज करावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फायनलेकडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट झाली असती तर निश्चितच धोक्याची घंटा ही मैदानात वाजली असती. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती. बऱ्याच काळानंतर स्ट्राईक रोटेट होतंय. 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. महत्वपूर्ण सुंदर षटक आपण पाहतोय निखिलचं. या ठिकाणी ऑन साइडला चेंडू. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. गड्याचं झालंय पतन. 5 गडी बाद होत आहेत आतापर्यंत. हरेश फोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार गडी मिळवण्यात यशस्वी ठरतोय निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 5व्या षटकासाठी स्लॉग ओव्हरसाठी वर्णी लागली आहे मैदानात. देवीदास आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. बॅटर सांगा.
शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. विलफ्रेडची साथ देण्यासाठी नॉट हॅकिंगला शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागली मैदानात. स्लॉगरचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण षटक, ज्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करत असतात असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या झाली आहे 21 धावा धावफलकावरती. ऑफसाईडच्या खूपच बाहेर झाला चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा असा संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वधारली धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच लॉंग मिड ऑफकडे चेंडू जातोय नो मॅच लँडमध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र या 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानात पाहतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती ती तब्बल 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. देविदास येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. विलफ्रेड आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी पाहायचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात होणार नाही. एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जाते. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती ती 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू मात्र या ठिकाणी रनआउट होतोय. तोपर्यंत आतापर्यंत मात्र 6 गडी बाद होत आहेत. हरिस्फोट सावंतवाडी क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानात सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंडला विलफ्रेड आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश उर्फ भाई परम मित्र मंडळ आयोजित ही भव्य दिव्य एक गाव एक संघ स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा 5वा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. देविदास येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. जोरदार अपील पंचांकडे आणि पंचांची बोट आकाशाच्या दिशेनं. गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. सुंदर षटक आपण पाहतोय. देविदासचा आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हरिस्फोट सावंतवाडी क्रिकेट संघाचे 7 गडी मात्र बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. डावखोऱ्याचा फलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत देविदासचं सुंदर षटक आपण पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी निश्चितच निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. यानंतर सामना रंगतोय मैदानात साईस 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरोंदा या दोन्ही संघादरम्यान शफल होण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी निश्चितच अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. 8वा गडी बाद हरिस्फोट क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती ती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळ समाप्त. आपल्या षटकाची सांगता अर्थातच इनिंगची सांगता भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय. देविदास आपल्याला पाहायला मिळतोय. देविदासने कमाल केली. त्यानंतर निखिलने कमाल केली. मैदानात आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देविदास येतोय आमच्या स्क्रीनवरती.
स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला विलफ्रेड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली साधा सोपा लॉलीपॉप सारखा झेल मात्र टिपला जातोय संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 24 धावा लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य एक गाव एक क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर साईस 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरोंदा दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस के बॉस मध्ये यायचं आहे टॉस का बॉस मध्ये यानंतरचा होणारा सामना कोण असेल तिसरा सेमीफायनलिस्ट हे सांगण्यासाठी निश्चितच मायक्रोफोनवर बदल आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष हरेशपोर्ट सावंतवाडी या दोन्ही संघादरम्यान आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमतः फलंदाजी करताना हरेशपोर्ट संघ मात्र या ठिकाणी 24 धावा जमवतोय 25 धावांचं आव्हान येणाऱ्या 4-5 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय आवाज ऐकूया सर राज माकले सर साईश 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरुंदा या दोन संघादरम्यान विनंती असेल दोन्ही कर्णधारांना कृपया आमच्या पॅव्हलियन कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचंय साईश 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरुंदा धन्यवाद अजय नाईक सर सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा 2025 चा हा रणसंग्राम या रणसंग्रामातील आजचा अंतिम दिवस मेगा फायनल डे सर्व खेळाडूंचं सर्व क्रिकेट प्रेमींचं खूप खूप स्वागत या दत्त माऊली मैदानावरती तीसरा मुकाबला जो कि आज के दिन का क्वार्टर फाइनल मुकाबला राजाराम वॉरियर्स बनाम जो कि साइश हरेश 11 सावंतवाड़ी के बीच में लगता हुआ पहली गेंद मैंडेटरी पावर प्ले की राजाराम जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ और स्ट्राइक के ऊपर जो कि कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाल बाटा देखने के लिए मिलता हुआ नो स्ट्राइक के ऊपर लतेश सागावकर तो पहली गेंद के ऊपर जो कि स्वागत जो कि राजाराम का होता हुआ 4 रनों के साथ 25 रनों का पीछा करते हुए रन संख्या कुल मिला के स्कोर बोर्ड के ऊपर 4 के साथ शुरुआत होती हुई
फिर एक अच्छी गेंद थी, गेंदबाज के सिर के ऊपर से खोद के निकाला था वहां पे गोपाल भट्टा ने। थोड़ा सा फंबल, थोड़ी सी मिसफील्ड जरूर देखने के लिए मिली। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। जड़ में डाली हुई गेंद थी, उस गेंद को खोद के निकाला सीधे गेंदबाज के सिर से ऊपर से। 2 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए। इसी बीच लेमनिश लगी और विकेट के पीछे जो कि यहाँ पे पहले विकेट का पतन होता हुआ कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाल भट्टा निजी जो कि 6 रनों के ऊपर अपने पैवेलियन की दिशा की ओर लौटते हुए। लीजिए साईश 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरुंदा। साईश 11 वेंगुर्ला संघाचा कर्णधार आमच्या कॉम्बॉक्स जवळ उपस्थित आहे, तरी कृपया महेश 11 आरुंदा संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर आमच्या कॉम्बॉक्स जवळ यायचे। पहला झटका जो कि लगता हुआ सर गोपाल भट्टा लौटे, जो कि कुल मिला के 6 के ऊपर 25 रनों का पीछा करते हुए एक बड़ा मुकाबला, थोड़ा सा मैं तो कहूंगा लो टोटल स्कोर यहाँ पे बनाती हुई, क्योंकि कल इनके बारे में कहा जाए तो राजाराम गवस और दुर्गेश की जो कि लाजवाब पार्टनरशिप, और उसी के उस पार्टनरशिप के बलबूते के ऊपर जो कि इस क्वार्टर फाइनल मुकाबले में प्रवेश करती हुई हरेश स्पोर्ट्स आजगांव सावंतवाड़ी, तो दूसरी छोर से नेहा स्पोर्ट्स केरवाड़ा के ऊपर लाजवाब जीत हासिल की थी लतेश साहगावकर की, जो कि एक लाजवाब पारी और लाजवाब कैच जो कि कैच ऑफ द डे बना था उस दिन का, वही जो कि लतेश साहगावकर नॉन स्ट्राइक के ऊपर, स्ट्राइक के ऊपर रोहन लोणे देखने के लिए मिलता हुआ। इस पहले मैंडेटरी पावर प्ले की जो कि तीसरी गेंद समाप्त होती हुई हल्की से लेमनिश लगी, गली की दिशा में फील्डर वहां पे मौजूद। पहले 4 गेंदों का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या 6 के ऊपर पहुंचती हुई। इस बार गति परिवर्तन किया था, जरूर वहां पे कवर की दिशा में हल्के से खेलना चाह रहे थे रोहन लोणे, लेकिन फिर से एक बार उसी प्रकार जो कि लेमनिश लगी और स्लिप की दिशा में जो कि गेंद निकलती हुई। पहले 5 गेंदों का कुल मिला के खेल खत्म होता हुआ अंतिम गेंद प्रगति पथ पर अंपायर के जो कि दाएं तरफ से फिर से एक बार राजाराम गवस सामने जो कि न्यू बैटर राइट हैंडेड बैटर रोहन के लिए। इस बार अपने दिशा और लाइन से मेरे ख्याल से बट के यहाँ पे हमारे ऑफिशियल का जो कि इशारा आना बाकी, और दंडात्मक कार्रवाई जो कि यहाँ पे हमारे ऑफिशियल सर नाना नाइक की तरफ से होती हुई, जिसे क्रिकेट की परिभाषा में काशी टू वाशी सांदा टू बांदा कहा जाता है, उसी प्रकार की गेंद और अतिरिक्त 22 के रूप में कुल मिला के 3 रन जो कि खर्च होते हुए। इस बार फिर से यहाँ पे उंगलियां जरूर फिरती, मौका जरूर वहां पे, और गेंद आकाश में सूर्य प्रकाश में और सीधे फील्डर के झोली में समाती हुई थी। दूसरा बड़ा विकेट यहां पे निकलता हुआ इस पांच ओवर का है मुकाबला, और 5 ओवर के पहली यहाँ पे ओवर समाप्त होती हुई 9 के ऊपर जो कि 2 बड़े झटके लगते हुए कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग जो कि गोपाल भट्टा और रोहन लोणे जो कि सस्ते में यहाँ पे गोल्डन डक का शिकार बनता हुआ। इसी बीच हमारे ऑफिशियल सर किशोर भगत का जो कि इशारा आता हुआ बैटिंग चॉइस पावर प्ले का। दूसरा ओवर प्रगति पथ पर गेंदबाज जो कि स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ।
गेंदबाज जो कि स्क्रीन के ऊपर के आर्यन देखने के लिए मिलता है और मैदान में जो कि चौथे नंबर पर धीरे धीरे अपने कदम रखता हुआ जो कि स्टार अक्षय नाम से नवाजे जाने वाला खिलाड़ी, एक ऑलराउंडर खिलाड़ी अक्षय घाटवाल नॉन स्ट्राइक के ऊपर। इस बीच पटकी हुई गेंद और एक नजाकत भरा लाजवाब शॉट जो कि लतेश सागावकर के बल्ले से निकलता हुआ इस इनिंग का दूसरा चौका। इस चौके के साथ रन संख्या जो कि 2 आंकड़ों में परावर्तित होती हुई 13 के ऊपर पहुंचती हुई 2 विकेट के नुकसान के बाद इस आनंद लेता हुआ थोड़े से इंजर्ड है, इसी वजह से इस प्रतियोगिता में शामिल नहीं हो पाए, लेकिन इस बार मात्र मैदान के बाहर रह के इस अपने टीम का जो कि राजाराम ऑरियर्स तलवड़े का इस मुकाबले का यहाँ पे आनंद लेते हुए केरवाड़ी एक्सप्रेस प्रवीण कुबल। इसी बीच बिंदी गेंद जो कि समाप्त होती हुई दूसरा ओवर प्रगति पथ पर पहले 2 गेंदों का खेल खत्म होता हुआ स्वैग से स्वागत जो कि करता हुआ लतेश सागावकर आर्यन का। अच्छी गेंद थी, अच्छी वापसी वहां पे देखने के लिए मिलती हुई आर्यन की तरफ से। जड़ में डाली हुई गेंद, ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में, उस प्रकार की गेंद धीरे से सम्मान दिया वहां पे लतेश सागावकर ने। दोनों बल्लेबाज जो कि 1 रन मुकम्मल करते हुए इस एक के साथ रन संख्या जो कि आगे परावर्तित होती हुई 14 के ऊपर पहुंचती हुई। पहली बार जो कि स्ट्राइक के ऊपर एक हार्ड हिटर बल्लेबाज, एक ऑलराउंडर खिलाड़ी स्टार अक्षय देखने के लिए मिलता हुआ। इसी बीच शॉर्ट पिच गेंद थी, घुटना टेक तमाशा देखा फाइन लेग की दिशा में जो कि गेंद निकलती हुई 4 रन के लिए गोली के रफ्तार से डीजे। पहली इनिंग में जो कि नफीतुली गेंदबाजी देखने के लिए मिली, जो कि निखिल गावड़े की तरफ से लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन अपने इस घरेलू मैदान के ऊपर करता हुआ। फिर से एक बार यहाँ पे थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद जरूर थी, काऊ कॉर्नर की दिशा में वहां पे फील्डर तैनात, गेंद को उठाते कलेक्ट करते गेंद जो कि डॉट यहाँ पे समाप्त होती हुई। दूसरा जो कि पावर प्ले का ओवर चलता हुआ इस दत्त माउली मैदान के भीतर 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ कुल मिला के 9 जो कि रन खर्च करके अंतिम गेंद लेके फिर से एक बार आर्यन स्टार अक्षय के लिए। इस बार फुल टॉस गेंद थी, यहाँ पे कनेक्शन खराब रहा और विकेट का पतन, तीसरी विकेट, बड़ी विकेट यहाँ पे निकलती हुई अक्षय घाटवाल बैक टू द राजाराम गवस देखने के लिए मिलता हुआ। अच्छी गेंद थी, वहां पे सम्मान दिया, हल्के से खेला, फील्डर वहां पे मौजूद था। बिंदी गेंद जो कि समाप्त होती हुई इस तीसरे ओवर की जो कि पहली गेंद। इस मैच के लिए हमारे साथ ऑफिशियल जो कि जुड़ते हुए सर नाना नाइक, सर किशोर भगत और मेरे साथ जिसके पास जो कि हर एक गेंद का, हर एक रन का हिसाब किताब रहता है, वही जो कि मेरा साथी मित्र प्रदीप कावे यहाँ पे स्कोर बोर्ड का काम निभाता हुआ। इसी बीच एक लाजवाब करारा शॉट जो कि देखने के लिए मिला, लॉन्ग ऑफ की दिशा में, जब तक फील्डर आते फील्ड करते, थ्रो करते, आराम से इत्मीनान से जो कि दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस एक के साथ रन संख्या बहुत समय के बाद जो कि 19 के ऊपर पहुंचती हुई। स्ट्राइक के ऊपर जो कि एक न्यू बैटर, राइट हैंडेड बैटर जिसके बल्ले में क्षमता है लंबे छक्के चौके लगाने की, वही जो कि दाजी दुरत देखने के लिए मिलता हुआ।
इस बार एक हवाई फायर गेंद आकाश में सूर्य प्रकाश में आते आते जो कि जीवन दान जो कि मिलता हुआ दाजी दुरत को, जरूर वहां पे बड़ा प्रहार किया था दाजी दुरत ने। थोड़ा सा यहाँ पे जो कि कनेक्शन खराब रहा, फील्डर वहां पे मौजूद था, तब तक जो कि दोनों बल्लेबाज 1 रन मुकम्मल करते हुए इस एक के साथ रन संख्या जो कि 2-0, लॉस ऑफ 3 विकेट, पहले यहाँ पे 25 रनों का पीछा करते हुए राजाराम वॉरियर्स तवड़े। इसी बीच हल्के से खेला था, लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन। अगर मेरे ख्याल से विकेट के ऊपर गेंद लगती तो थोड़ी सी यहाँ पे मुश्किल बन पाती दाजी दुरत के लिए। इस बार फिर से डाउन द ग्राउंड खेला, एक लाजवाब एक नजाकत भरा शॉट जो कि कवर की दिशा में अंतिम क्षण में जो कि उस गेंद को रोका, लेकिन फिर भी यहाँ पे थोड़ा सा फंबल देखने के लिए मिला और गेंद जो कि 4 रनों के लिए निकलती हुई पुण्याचा गणपती दगडूशेठ आणि चेंडूने दिली सीमा रेषेला भेट। इस 4 रनों के साथ स्कोर जो कि लेवल होता हुआ 24 के ऊपर पहुंचता हुआ, मात्र 1 रन की आवश्यकता इस मुकाबले के ऊपर अपना नाम लिखने के लिए जो कि राजाराम वॉरियर्स तवड़े टीम को। फिर से एक बार गति परिवर्तन किया था, यहाँ पे उंगलियां फिरी थी गेंद के ऊपर। 3 ओवर का खेल खत्म होता हुआ और कुल मिला के 24 जो कि हालात, मात्र औपचारिकता बाकी इस तीसरे क्वार्टर फाइनल मुकाबले में जो कि चलता हुआ 2 बड़े टीमों के बीच में राजाराम वॉरियर्स तवड़े बनाम जो कि हरेश स्पोर्ट्स आजगाव सावंतवाड़ी के बीच में। तो साईश 11 वेंगुर्ला विपक्ष महेश 11 आरुंदा या 2 संघादरम्यान चौथा ओवर प्रगति पथ पर संकेत जो कि स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ, मात्र 1 रन की आवश्यकता। इस बार एक फिर से हवाई फायर गेंद जो कि लॉन्ग ऑन की दिशा में 1 बाउंस निकलती हुई 4 रनों के लिए दाजी दुरत के बल्ले से आता हुआ है विनिंग चौका, और इसी के साथ इस मुकाबले को जीतती हुई जो कि राजाराम वॉरियर्स तवड़े और सेमीफाइनल राउंड में जो कि प्रवेश करती हुई इस प्रतियोगिता में यहाँ पे जो कि सहभागी झाल्याबद्दल हरेश स्पोर्ट्स आजगाव सावंतवाडी खूप खूप आभार व पुढील स्पर्धांसाठी मनपूर्वक शुभेच्छा। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन जो कि पहले इनिंग में निखिल गावड़े की तरफ से देखने के लिए मिलता हुआ, एक नफीतुली गेंदबाजी, एक मेडन ओवर अपने 2 ओवर के